नमस्कार मंडळी, आपल्या कसा काय पुणे MH12 या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। पुणे शहर म्हटलं की आपल्याला अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं आठवतात, पण या शहराच्या गजबजलेल्या वातावरणात अशी काही मंदिरं आहेत जिथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते। आज आपण आलो आहोत येरवडा येथील महादेव मंदिरात। महादेवाच्या भक्तांसाठी हे ठिकाण श्रद्धेचं आणि भक्तीचं स्थान आहे। चला तर मग आज आपण या मंदिराचं दर्शन घेऊया आणि मंदिरातील वातावरणाचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवूया। हर हर महादेव। मंदिराकडे जाताना मंडळी, आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत। शहरातील रोजची धावपळ, ट्रॅफिक आणि गोंगाट यामध्ये काही क्षण शांततेत घालवण्यासाठी मंदिरात जाणं ही एक सुंदर गोष्ट आहे। आणि महादेवाच्या मंदिरात प्रवेश करण्याआधीच मनात एक वेगळीच सकारात्मक भावना निर्माण होते। मंदिराच्या परिसरात आल्यानंतर सर्वात आधी जाणवतो तो घंटानाद आणि भक्तिमय वातावरण। आपण कितीही चिंता घेऊन मंदिरात आलो तरी काही क्षण महादेवासमोर शांत बसल्यावर मन हलकं झाल्यासारखं वाटतं। मंदिरात प्रवेश आणि दर्शन। आता आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करत आहोत। समोर दिसतंय महादेवाचं पवित्र स्थान। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपण हात जोडून महादेवाला नमस्कार करूया। ओ नमः शिवाय। महादेवाला बेलपत्र, फुलं आणि जल अर्पण करण्याची परंपरा आहे। महादेव म्हणजे केवळ देव नाही, तर शांतता, संयम आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच महादेवाच्या मंदिरात गेल्यावर मनातली चिंता काही क्षणांसाठी बाजूला ठेवून फक्त देवाच्या चरणी मन अर्पण करावं असं वाटतं। शिवलिंगाचे महत्त्व मंडळी। हिंदू धर्मामध्ये शिवलिंगाला अत्यंत पवित्र स्थान आहे। महादेवाला जल अर्पण करताना भक्त मनापासून प्रार्थना करतात, हे महादेवा, आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे। सर्वांना सुख, समाधान आणि चांगलं आरोग्य दे। महादेवाच्या उपासनेमध्ये ओय नमः शिवाय या मंत्राला विशेष महत्त्व आहे। तुम्हीही हा मंत्र मनापासून म्हणा, ओय नमः शिवाय, ओ नमः शिवाय, ओम नमः शिवाय। काही क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि महादेवाचं स्मरण करा। मंदिरातील भक्तिमय वातावरण। मंदिरात येणारा प्रत्येक भक्त आपापल्या मनातील इच्छा आणि प्रार्थना घेऊन येतो। कोणी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतं, कोणी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, तर कोणी आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून महादेवाच्या चरणी नतमस्तक होतं। पण प्रार्थनेचा खरा अर्थ फक्त काही मागणं नाही। कधी कधी देवासमोर फक्त शांत बसणं आणि मनापासून त्याचे आभार मानणं ही सुद्धा एक सुंदर प्रार्थना असते। महादेव आपल्याला एकच शिकवण देतात, ओ परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत ठेवा आणि विश्वास सोडू नका। शांतता आणि सकारात्मक ऊर्जा। येरवडा परिसरातील या महादेव मंदिरात आल्यानंतर तुम्हालाही काही क्षण शांत बसावंसं वाटेल। मंदिरातील घंटानाद, धूपाचा सुगंध आणि महादेवाचं दर्शन या सगळ्यामुळे मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते। आपण कितीही व्यस्त असलो तरी अशा धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी थोडा वेळ काढायला हवा, कारण शरीराला विश्रांती जितकी आवश्यक आहे तितकीच मनालाही शांततेची गरज असते। भक्तांसाठी आवाहन मंडळी, जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा येरवडा परिसरात येत असाल तर या महादेव मंदिराला भेट देऊन नक्की दर्शन घ्या। मंदिरात येताना परिसराची स्वच्छता राखा, शांतता राखा आणि मंदिराच्या नियमांचा आदर करा। देवाचं दर्शन घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे। देव आपल्याला फक्त मागायला शिकवत नाही, तर चांगलं माणूस बनायला शिकवतो। महादेवाची प्रार्थना। चला शेवटी महादेवाच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करूया। हे महादेवा, सर्वांच्या आयुष्यात सुख आणि समाधान राहू दे। प्रत्येकाच्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे। ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना त्या अडचणींवर मात करण्याची शक्ती दे आणि प्रत्येकाच्या मनाला शांतता दे। ओ नमः शिवाय। हर हर महादेव। आजचा येरवडा महादेव मंदिराचा हा सुंदर दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कसा काय पुणे MH12 चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, ओय नमः शिवाय। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणाच्या दर्शनासोबत। तोपर्यंत हर हर महादेव, ओ नमः शिवाय।
आजचा येरवडा महादेव मंदिराचा हा सुंदर दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कसा काय पुणे MH12 चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, ओय नमः शिवाय. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणाच्या दर्शनासोबत. तोपर्यंत हर हर महादेव, ओ नमः शिवाय.